अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सर्वांना माझा नमस्कार। तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज हा व्हिडिओ विशेष कारणासाठी घेऊन आलेलो आहे। आपल्या सर्वांना ठाऊक आहेच, दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे। परंतु महाशिवरात्री व्यतिरिक्त सुद्धा असे 2 दिवस आपल्याला भगवान शंकरांच्या पूजनासाठी मिळणार आहेत, ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीच मिळणार नाहीत। आणि हो, फक्त भगवान शंकरांचेच पूजन नाही, तर प्रत्येक स्वामी भक्तांसाठी स्वामींचे पूजन करणे तेवढेच गरजेचे आहे जेवढे आपण भगवान शंकरांचे करणार आहोत। कारण स्वामी हे प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत, रुद्र स्वरूप आहेत। याचं वर्णन पण आज या व्हिडिओमध्ये मी करणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य पहा। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी शनी प्रदोष आलेला आहे। तसेच दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे आणि दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सोमवती अमावस्या आहे। हे 3 दिवस प्रत्येक शिव आणि स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण पूर्ण जीवनभरामध्ये हा योग परत जुळून येणार नाही। सलग 3 दिवस शिवस्वरूपांच्या पूजनासाठी, शिवांच्या पूजनासाठी, स्वामींच्या पूजनासाठी परत आपल्याला ही संधी मिळणार नाही। त्यामुळे आपण हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर नक्कीच आपल्याला शिव आणि स्वामी हे एकच आहेत याची अनुभूती होईल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर दिनांक 14 फेब्रुवारी रोजी जो शनी प्रदोष आलेला आहे, हा शनी प्रदोष अत्यंत लाभाचा ठरतो। कारण अर्थातच ज्या लोकांना प्रदोषाच्या दिवशी उपवास आरंभ करायचा आहे, ते प्रदोष व्रत आरंभ करायचं आहे, ते लोक शनी प्रदोषाच्या दिवशी विशेष करून व्रत आरंभ करू शकतात। तसेच ज्या लोकांना शनिपीडा असेल, शनिदेवांची महादशा असेल, ज्यांना शनिपीडेचा त्रास होत आहे, तेही लोक शनिवारच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी पिंपळाच्या वृक्षाचे पूजन करू शकता। कारण पिंपळाच्या वृक्षाचे पूजन केल्याने शनिपीडा निवारण होते आणि भगवान विष्णूंची आपल्यावर भरपूर कृपादृष्टी होते। कारण अर्थातच पिंपळामध्ये साक्षात श्री हरिनारायण विष्णू निवास करतात। त्यामुळे 14 फेब्रुवारी रोजी आपल्याला कोणती उपासना करायची आहे, तर 14 फेब्रुवारी रोजी सकाळी लवकर स्नान करून आपल्या देवांची नित्यपूजा करून आपण पिंपळाच्या वृक्षाच्या पूजनासाठी जायचं आहे। एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये काळ्या रंगाचे तीळ घालायचे आहेत। ते पाणी घेऊन जायचं आहे। आपण पिंपळाच्या वृक्षाच्या बुंध्याला म्हणजे त्याच्या बुडाला ते पाणी अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करीत असताना आपण मनामध्ये भगवान शंकरांचे, भगवान श्री हरिनारायण विष्णूंचे स्मरण करायचे आहे। ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपण पिंपळाच्या वृक्षाचे पूजन करायचे आहे। नंतर आपण तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या भोवती 1, 3, 5, 7, 9, 11 किंवा विषम संख्येमध्ये आपल्याला जशा शक्य होतील तशा आपण प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि भगवान श्री शंकरांची आणि भगवान श्री हरिनारायणांची प्रार्थना करायची आहे। हरिहर पूजनाचे पण आपल्याला फळ प्राप्त होईल आणि अखंड लक्ष्मी स्थिर राहील। जेव्हा आपण विष्णूंचे पूजन करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर भरपूर कृपादृष्टी दाखवते। त्यामुळे 14 तारखेच्या दिवशी सकाळच्या काळामध्ये आपल्याला हे पूजन करायचं आहे। मग संध्याकाळच्या वेळी आपल्याला शिवपूजन किंवा स्वामींचे पूजन अवश्य करायचे आहे। कारण अर्थातच शिवपूजनासाठी, स्वामींच्या पूजनासाठी प्रदोष काळ हा अत्यंत लाभाचा ठरतो आणि प्रदोष काळ हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे प्रदोष काळी शक्य असेल तर मंदिरामध्ये जावे शंकरांच्या, नसेल तर आपल्या घरामध्ये शिवपिंडी असेल आणि स्वामींची मूर्ती असेल ती एका तांबणामध्ये काढून घ्यावी। त्यानंतर थोडंसं दूध घ्यावं आणि ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा उच्चारण करून स्वामी आणि भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करावा। नंतर स्वामी आणि भगवान शंकरांना स्वच्छ पुसून त्यांना आसनस्थ करावे, आपल्या देवघरामध्ये ठेवून त्यांना वस्त्र अर्पण करावेत। आपण धूप दीप नैवेद्य करावा। विशेष करून दही भाताचा नैवेद्य दाखवायला आपण विसरू नका, कारण प्रदोष पूजनामध्ये किंवा प्रदोष काळ आपण ज्यावेळेला पूजन करतो तेव्हा दही भाताचा नैवेद्य भगवान शंकरांना अत्यंत महत्त्वाचा असतो, त्यांना अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे दही भाताचा नैवेद्य दाखवावा, भगवान शंकरांची, स्वामींची आरती करावी। आपल्यावर भगवान शंकर आणि स्वामी भरपूर कृपादृष्टी दाखवतील। तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी पण आपल्याला असंच करायचं आहे। सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। भगवान शंकरांना, स्वामींना आपल्याला अशाच प्रकारे अभिषेक करायचा आहे। तसेच मी मागच्या व्हिडिओमध्ये पण हे सांगितले होते की स्वामींना किंवा शंकरांना कोणते द्रव्य प्रिय आहेत, तर मागचा व्हिडिओ आपण तो जाऊन बघू शकता, त्याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। त्यामुळे आता परत ती माहिती मी सांगू शकत नाही, कारण व्हिडिओ खूप लांबून जाईल, खूप मोठा होईल। त्यामुळे आपण तो व्हिडिओ अवश्य बघू शकता।
त्यानंतर स्वामींचे शंकरांचे पूजन करून त्यांना दुधाने अभिषेक करावा, त्यांची महाआरती करावी, दही भाताचा नैवेद्य दाखवावा. होय, अनेक लोकांचा प्रश्न येतोय, गुरुजी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण स्वामींना किंवा भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य दाखवू शकतो का? कारण त्या दिवशी आपल्याला उपवास असतो. परंतु उपवास हा देवांना कधीच नसतो. उपवास फक्त मनुष्य करतात, त्यामुळे उपवास फक्त आपल्याला असणार. त्यामुळे भगवान शंकरांना स्वामींना दही भाताचा नैवेद्य आपण आवर्जून दाखवू शकता. त्यानंतर महाआरती करावी आणि त्या दिवशी सुद्धा प्रदोष काळामधील पूजनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मंदिरामध्ये जर आपल्याला जाणे शक्य झाले तर स्वामींच्या महादेवांच्या मंदिरामध्ये जा किंवा घरामध्येच आपण स्वामींचे आणि भगवान शंकरांचे सायंकाळच्या वेळी मानसपूजेच्या स्वरूपामध्ये पूजन करू शकता. जी शिवस्तुती आहे किंवा शिव मानस पूजा आहे, स्वामींची पण मानस पूजा आहे, ती आपण घरामध्ये संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये वाचन करू शकता, श्रवण करू शकता. कुटुंबासहित आपण स्वामींचे किंवा भगवान शंकरांचे भजन करा, नामस्मरण करा आणि तो दिवस अत्यंत आनंदामध्ये घालवा. आता येतो तिसरा दिवस, तो म्हणजे सोमवती अमावस्येचा दिवस, म्हणजेच दिनांक 16 फेब्रुवारी. दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:33 सोमवती अमावस्या म्हणजेच अमावस्या आरंभ होणार आहे. परंतु सोमवारच्या दिवशी जर अमावस्या आली तर तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. आणि ह्या सोमवती अमावस्येचं विशेष फळ सांगितलेलं आहे शिवपूजनामध्ये. त्यामुळे सायंकाळी 5:33 अमावस्या प्रारंभ होत आहे आणि विशेष करून सायंकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांचे पूजन अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर आपण भगवान शंकरांचे अवश्य पूजन करायचे आहे. शिव आणि स्वामी ह्या दोघांनाही आपल्याला एका तांबडामध्ये घ्यायचे आहे. त्यांना दुधाने, ऊसाच्या रसाने किंवा आपल्याला वाटेल तो रस आपण घेऊ शकता. विशेष करून विविध प्रकारचे रसद्रव्य पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, तर तो व्हिडिओ आपण अवश्य पहा. त्यामध्ये आपल्याला समजेल त्या द्रव्याने आपण स्वामींना आणि शंकरांना स्नान घालायचं आहे. तर काही शक्य नसेल तर थोडंसं दूध आणि पाण्याने आपण भगवान शंकरांना ओम नमः शिवाय, स्वामींना श्री स्वामी समर्थ या मंत्राने उच्चारण करत आपण अभिषेक करायचा आहे. नंतर त्यांची महाआरती करायची आहे. महानैवेद्यासाठी आपण सोमवती अमावस्या जरी असेल तरी आपण पुरणपोळीचा नैवेद्य अवश्य दाखवू शकता. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत, तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य जर नाही करू शकत असू तर आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी भगवान शंकरांना स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य अवश्य दाखवावा. भगवान शंकरांना पांढऱ्या रंगाची खीर पण अत्यंत प्रिय आहे, म्हणून भगवान शंकरांना तांदळाच्या खिरेचा पण नैवेद्य दाखवावा. तसेच भगवान शंकरांना स्वामींना 108 बेलपत्र अवश्य अर्पण करावे, कारण बेलपत्राशिवाय शिवांचे पूजन हे अर्धवट असते. त्यामुळे भगवान शंकरांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे भगवान शंकरांना स्वामींना एकत्र ठेवून आपण भगवान शंकरांचे 108 नाव आहेत ते शक्य असतील किंवा स्वामींचे 108 नाव आहेत ते घेऊन किंवा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय या मंत्राने आपण 108 बेलपत्र अर्पण करावेत. तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवपूजन, स्वामींचे पूजन झाल्यानंतर सायंकाळच्या वेळी एखाद्या जोडप्याला घरामध्ये जेवायला बोलवावे, त्यांना जेवण घालावे, त्यांना यथाशक्ती वस्त्र द्यावेत आणि शिवस्वरूप समजून, शिवपार्वती स्वरूप समजून त्यांचे आपण पाद्यपूजन करून त्यांना वस्त्र देऊन त्यांना नमस्कार करावा. असे गृहीत धरा की हे 3 दिवस आपल्यासाठी एक उत्सवाचे दिवस म्हणून आलेले आहेत. कारण अर्थातच शनिप्रदोष, महाशिवरात्री आणि सोमवती अमावस्या हे कमीत कमी 120 वर्षानंतर आलेला हा योग आहे असं म्हटलं जाते. त्यामुळे हा योग आपल्या भविष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये पुढे येईल की नाही आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे आलेली ही संधी आहे, आलेला हा पर्व काळ आहे, आलेला हा पुण्य काळ आहे. त्यामुळे ही संधी आपण सोडू नका. भगवान शंकरांचे, स्वामींचे पूजन अत्यंत प्रेमाने, शुद्ध भावाने आणि शुद्ध अंतःकरणाने करा. स्वामी महाराज तसेच माता पार्वती, भगवान शंकर आपल्यावर भरपूर कृपादृष्टी दाखवतील. आपल्या जीवनातील सर्व कष्ट, दुःख, पीडा निवारण होतील आणि स्वामी आणि शंकरांच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आता विशेष मी वर्णन सांगणार आहे स्वामींचे आणि शिवस्वरूपाचे. तर स्वामींच्या नामावलीमध्ये असा उल्लेख आहे, गिरीश गिरीधर गिरिजा शंकर गिरिकंदर हे गिरिपुहारा, शिव शिव शंकर शंभू शंकर शशिशेखर तू गिरिहारा. म्हणजे साक्षात स्वामी हे शिवशंभूंचे स्वरूप आहेत, रुद्र स्वरूप आहेत. त्यामुळे आपण भगवान शंकरांच्या सोबत स्वामी महाराजांचे पूजन अवश्य करावे. जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तरी पण घाबरू नका, कारण स्वामींमध्ये आपण शिवशंकरांना पहा, शिवशंकरांचे स्वरूप समजून आपण स्वामींचे पूजन करा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण स्वामींचे पूजन केले तर अर्थातच आपल्याला शंकरांच्या पूजनाचे संपूर्ण फळ प्राप्त होणार आहे. आणि जेवढे फळ आपल्याला शिवशंकरांच्या पूजनाचे आहे तेवढे स्वामींच्या पूजनाचे पण आहे. त्यामुळे स्वामी केवळ फक्त गुरु नसून ते साक्षात श्री शिवशंकर आहेत, परब्रह्म आहेत. त्यामुळे मनामध्ये फक्त भेद ठेवू नका की स्वामी हे फक्त गुरु नसून
स्वामी हे प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत. त्यामुळे आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत, प्रत्येक शिवभक्तांपर्यंत अवश्य पोहोचवा आणि या सेवेचा लाभ आपण स्वतःही घ्या आणि अनेक स्वामी भक्तांना, शिवभक्तांना प्राप्त होऊ द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव.